नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचे आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळेल। नमो शेतकरी, पीएम किसान, पीक विमा यासारख्या अपडेट जाणून घ्यायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया नमोच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती। या ठिकाणी पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता खालच्या तारखेला जमा करण्यात आलेला आहे। पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम ट्रान्सफर करण्यात आलेली आहे डीबीटीच्या माध्यमातून। परंतु अद्यापही राज्यामध्ये बरेच असे शेतकरी बांधव असे आहेत की ज्यांना हा नमोचा 8वा हप्ता जमा झालेला नाही। आता त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची रक्कम तुमच्याकडे जमा झालेली नसेल तर या ठिकाणी पहा, तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करणं गरजेचं आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वेगवेगळ्या कारणास्तव कमी होताना दिसत आहे। त्याचबरोबर केवायसीचा मुद्दा देखील शेतकरी बांधवांना लक्षात घेण्याची गरज आहे। केवायसी केल्याशिवाय हप्ता जमा होणार नाही, हा देखील मुद्दा क्लिअर असणं गरजेचं आहे। त्यासोबतच फार्मर आयडी हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे। तर ज्या शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांनी या सर्व बाबींचा पुरेपूर विचार करून, जर तुमच्या यापैकी काही गोष्टी राहिलेल्या असतील तर पूर्ण करून घ्या। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आता 8व्या हप्त्याची रक्कम वितरित झालेली आहे। परंतु पहा, तुम्हाला माहीत असेल पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता सुद्धा काही दिवसापूर्वी वितरित केलेला आहे आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी पात्रताधारक लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थ्यांना, सर्व लाभार्थ्यांना नमोचा 9वा हप्ता सुद्धा वितरित केला जाणार आहे। नमोच्या 9व्या हप्त्याची रक्कम सुद्धा लवकरच जमा केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। पहा, हा हप्ता राज्य शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या वितरणानंतर लगेच जमा केला जात असतो। पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित केला की लगेच 8 दिवसामध्ये ती यादी राज्य सरकारकडे पाठवण्यात येते आणि तिथून पुढे ही प्रोसेस सुरू होते। नमोचा 8वा हप्ता खूप दिवस रखडलेला आहे, परंतु अपेक्षा करूया की 9वा हप्ता अशा पद्धतीने रखडला नाही पाहिजे। लवकरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील। राज्य सरकारकडून या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला, शासन निर्णय आला किंवा तारीख वगैरे आली, कुठलीही ऑफिशियल अपडेट आली की लगेच तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।